शंकर लक्ष्मण तामाणे यांची झालेली मुलाखत खाली, त्या मुलाखतीचे विषय. मुळात शंकर लक्ष्मण तामाणे हे व्यक्तिमत्व काय आहे पहिलं समजून घ्या, किंवा यांचा गिरोह आहे, एक टोळी आहे, एक संघटना, टोळी म्हणता येईल त्यांना, किंवा संघटित गुन्हेगारीची टोळी अशी समजा, गोळेगावची टेरर टोळी थोडक्यात. टोपी वाकडी, पुष्पासारखा खांदा वर असतो, कधी बघा, एकदम पॉवरफुल व्यक्तिमत्व आहे. तर यांचं कामकाज असं आहे, जो पुढं येईल त्याचा कार्यक्रम पक्का पक्का लावायचा. ट्रस्टमध्ये प्रत्येक जात्याची पावरबाज माणसं घेतलेली आहेत. माझे आजोबा आहेत त्याच्यात ट्रस्टमध्ये, हे समजून घ्या. म्हणजे जाधवांचा पोऱ्या पुढं आला का आजोबा पुढं करायचा, तामाण्यांचा माणूस आला का तामाण्यांनी पुढे यायचं, बिडवायांनी पुढे यायचं. म्हणजे प्रत्येकाची मुंडकी पिरगाळायचं काम एकदम व्यवस्थित पद्धतीनं ट्रस्टच्या माध्यमातून होतं. हीच लोक खाली पतसंस्था, एक आर्थिक व्यवहार पाहणारी संस्था आहे, गरजेपुरते पैसे द्यायचे आणि तिथूनही आर्थिक नाड्या आवळून टाकायच्या वगैरे वगैरे, असा सगळा प्रकार आहे. म्हणून माझा उदय किंवा मला लोकांनी का निवडून दिलं याचं कारण याच्यामध्ये आहे. एक डोके कुटुंब आहे, त्याच्यातलं एक ट्रस्टी पण आहे इथं आणि एक दुसरे पण आहेत. 150 एकर बाग आहे, ते द्राक्ष बाग आहे, सगळे. ते कुटुंब असं त्यांच्या घरात सरपंच पद पण आलं आणि ते कुटुंब असं का त्यांचे सगळे आर्थिक व्यवहार बँकांनी, ते पतपेढ्यांनी नाही, कशातच नाही. आणि त्यांची राजकीय दृष्ट्या पाठ मातीवर टेकवायची एवढे मोठे कोणतेही असे मुद्दे यांना मिळत नव्हते. मग यांनी काय केलं, हर्षल जाधव हे एक हत्यार वापरलं. डोके कुटुंबाला रस्ता, सरळ रस्ता, त्याच्यामुळे त्यांचे 2 शेताचे भाग झाले होते, ते 2 शेत एक करायचं, रस्ता बायपास करून द्यायचा, असं प्रकरण होतं. त्याच्यामध्ये हर्षल जाधवला बळणी लोटला आलं देण्यात, आणि तामाणे आपलं डोकेंचा माझा सामना उभा लावून दिला या तामाणे कुटुंबानी. आणि मग ग्रामपंचायतला माझ्या विरोधात डोके कुटुंबाचा माणूस उभा राहिला, त्यांचं ग्रामपंचायतीला पराजय झाला, माझं निवडून आलो. म्हणजे डोके कुटुंबाचा सरळ माझा वापर करून, माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून डोके कुटुंबाचा व्यवस्थित कार्यक्रम केला. मग त्यांचा कार्यक्रम झाल्यावर माझा कार्यक्रम हे लावू शकत नाही का, तेवढं मला नाही, ऐका ना, ते कळतंय ना मला. म्हणून मी म्हणलं आता मी निवडून आलो, सगळ्यात पहिलं माझी गावात एंट्री झाली, मला कवळी घालायला, मला खांद्यावर घ्यायला, मला सगळ्याला हेच कोण, सदाशिव शंकर तामाणे, शंकर लक्ष्मण तामाणे. आणि मग सरपंच पदाचं इलेक्शन आलं आणि अर्चनाताई तामाणे माझी भगिनी आहे, तिला अध्यक्ष करण्याकरता, आपलं सरपंच करण्याकरता मला ऑफर. मी ऐकलं नाही, ठाकर समाजाला मी शब्द दिलेला, मी शब्द पाळला. हर्षल जाधव दुश्मन झाला काय, हे झालं प्रकरण. चला ठीक आहे, तिथं आबोला धरला, हे झालं ते झालं. ते झाल्यानंतर आता आजच्या पिक्चरपर्यंतचा जो प्रवास आहे ना, हा शंकर लक्ष्मण तामाणे यांनी कसा केला. शंकर लक्ष्मण तामाणे यांना साईडलाईन केलं होतं या देवस्थान ट्रस्टमध्ये. ते कुणी केलं होतं, संजय ढेकणे, जे आजचा देवस्थानचे अध्यक्ष आहेत, जितेंद्रदादा बिडवई वगैरे वगैरे जी काही लोक आहेत, यांनी शंकर लक्ष्मण तामाणेंना साईडलाईन केलं. का केलं, सलग 23 वर्ष हे अध्यक्ष, म्हणजे अख्ख्या गावात मी एकटा शहाणा, बाकी दुसरा कोणी शहाणा नाही काय, एवढा मोठा बादशाह आहे. मग ह्या 23 वर्षाच्या कारकिर्दीला सुरुंग लावायला कोण भेटलं यांना, प्रभाकर रामचंद्र जाधव, माझे आजोबा. विषय समजून घ्या. म्हणजे जे काही करायचं, कोणाची काही हे करायचं असेल का, जाधव कुटुंबाला बरोबर बळीचा बकरा करायचा. त्या हिशोबाने या शंकर लक्ष्मण तामाणे यांनी काय केलं, त्याच्या आधीचा एक अध्याय घेतो, मग शंकर लक्ष्मण तामाणेंना घेतो. आत्ताचे विद्यमान अध्यक्ष, त्यावेळेस देवस्थानचे उपाध्यक्ष होते. मी निवडून आलेलो, नवीन जोश, 12 लाख रुपयाचा फंड आणला बंदिस्त गटाराला. बंदिस्त गटर 4 वेळा इथून मागे झालो, ते मधल्या अडीजण शंकर लक्ष्मण तामाणे यांच्या घराच्या मागचंच. तिथं एक सोसायटी आहे, स्वातंत्र्यपूर्व काळापासून पाणी पुरवठ्याची सोसायटी आहे. त्या सोसायटीचं एक 15 HP नदीवरती मोटर आहे आणि सिमेंटची पाईपलाईन आहे. गटर लाईन आलं का ते सिमेंटचा पाईप लागतो, मग त्याच्यावरून गटर जातं आणि मागं सगळं ते टॉयलेटचं मटेरियल वगैरे त्या याच्यामध्ये सगळं त्या गटरामध्ये साठवून दुर्गंधी, मच्छर बिच्छर सगळा प्रोग्राम व्हायचा. त्या गटर लाईनीचं काम काढल्यानंतर त्या सोसायटीचे अध्यक्ष हे शंकरराव तामाणे यांचे बंधू ते होते. ते आले तिथं
सोसायटीचं गटर लागलं नेहमीप्रमाणे, पाईप आथरलेले होते बंदिस्त गटरचे, लेवल बिघडली होती नेहमीप्रमाणे. मी म्हटलं सोसायटीवाल्यांना एकतर तुम्ही खाली जा नाही तर एक तर वर या. ते म्हणले काहीच होऊ शकत नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. काय म्हणलं ठीक आहे. थोडंसं झालं होतं तिथं समजा नाही का, थोडंसं ताईट भाषा. नंतर विषय म्हणलं एवढे वयस्कर विषय सोडून द्या. मग मी काय केलं, सगळे पाईप उचलायला लावले ठेकेदाराला, परत वरून लेवल काढायला लावली आणि त्या सोसायटीच्या पाईपाच्या खालून लेवल काढली, पाईप ओवले, सगळं झालं. आणि हे वसंतदा म्हणजे शंकररावांचे बंधू ते आले, त्यांनी पाहिलं खालून पाईप, ते वरून उतरून खाली आले, पार पाठीवरती थाप टाकली, कवळी मारली. म्हणले इथून मागच्याला एकाला जमलं नाही, तुम्ही एकदम व्यवस्थित कार्यक्रम केला. म्हणले खुश झालो म्हणले आपण काय तुझ्या कामावर. ते झालं, विषय सगळा मिटला. त्याच्यानंतर 4-5 तासांनी त्यांना अटॅक आला. अटॅक आल्यानंतर ते गाडीमध्ये रुग्णवाहिकेत जाता जाता ते मयत पण झाले. त्या व्यक्तीनं मला आशीर्वाद दिला, विषय समजून घ्या, आशीर्वाद दिला सगळं म्हणजे एकदम व्यवस्थित. ते गेल्यानंतर मी त्यांचं अंत्यविधीच्या दर्शनालाही गेलो, सगळं आलं. जर माझ्यावरती आक्षेप असता तर तेव्हाच काय व्हायचं, किंवा तामाने कुटुंबाने घ्यायचं ना. मग विषय असा झाला, दशक्रिया त्या व्यक्तीची, शंकरराव तामानेंच्या भावाची, त्या दशक्रियेला हे आत्ताचे विद्यमान अध्यक्ष संजय ढेकणे, ते आता ॲडव्होकेट आहेत, त्यांनी काय केलं, मिटिंग घेतली पतपिढीचे अध्यक्ष त्यांच्याबरोबर. ते मिटिंग तिथे चालू असताना मी स्वतः पाहिली जाताना, ते तिथं मिटिंग चालू होती. तिथून ते खाली आले आणि दशक्रियेमध्ये म्हणले गाव पुढाऱ्याच्या काचापायी चांगला माणूस गेला. आता हे वसंतदा कोण होते, हे गायत्री परिवाराचे चांगले मोठे कार्यकर्ते होते, बरेच गावांमधून लोक आली होती. माझा आणि त्यांचा काही विषयच नव्हता. पण तो गाव पुढारी कोण, म्हणजे गावाच्या माणसाची इज्जत घालवायचं काम कुणी केलं, या आत्ताच्या अध्यक्षांनी. मी त्यावेळेस भूमिका घेतली, एक तर यांनी माफी मागायची नाही तर याचा राजीनामा घ्यायचा. याच्यावरती हा विषय सुरू झाला. त्यांनी काही माफी मागितली नाही, तेव्हापासून ट्रस्टचा माझा सामना उभा राहिला. मग दुसरी स्टेप, ह्याच प्रकरणानंतर लगेच लागून स्वतःच्या भावाचं मयत झालंय ना, मग यांनी काय करायला पाहिजे, तर यांनी माझ्याकडे यायला सुरुवात केली. मग रोज लेण्याद्री देवस्थानचा हे साईडलाईन झालेले होते ना, मग रोज 1 क्वार्टर माझ्यातर्फे काय असे सलग 4 महिने दारू पेले शंकर लक्ष्मण तामाने. हा, रोजची 1 क्वार्टर. बाबांचे मित्र आमचे यायचे, बाबा मित्र, चला ठीक आहे बाबा दारू पाहिजे, घे बाबा काय अडचण नाही. कॅपॅसिटी खपलेली आहे त्या माणसाची, म्हणजे ती पिण्याची सुद्धा. तर रोजची क्वार्टर माही सलग 4 महिने पेले. हा, 40,000 रुपये मला येणं आहे त्या माणसाला. ऐका ना. हा, 100% मी दारू पिऊन बोलत नाही, मी परफेक्ट बोलतोय, ऐका जबाबदारीनं बोलतोय. तर प्रकार असा, दारू पेले. लेण्याद्री देवस्थानचा बायोलॉज आहे कोणता, कोणत्याही 2 ट्रस्टींच्या सह्यांनी इथली घटना दुरुस्ती केली जाऊ शकते. एक माझे आजोबा, दुसरे शंकर लक्ष्मण तामाने, त्यांच्या दोघांच्या सह्यांनी घटना दुरुस्तीचा ठराव आणला, आपण प्रस्ताव आणला. माझ्या मोबाईलमध्ये तो सुद्धा प्रस्ताव, तो अर्ज आहे, शंकर लक्ष्मण तामानेंची सही आहे त्याच्यावरती. त्यांनी मला काय सांगितलं, मी आत लढतो, तू बाहेर लढ. उपोषणं झाली जुन्नरमध्ये, तुम्हाला माहिती आहेत. हा, मला उपोषणाला बसवलं, माणूस आतमध्ये लढला, विषय ठरला, कसं करायचं काय करायचं काय असेल ते. हा, मला आत टाकलं उपोषणाचं, मी जेलमध्ये बसून उपोषण केलं वगैरे वगैरे, सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. माझा माणूस ट्रस्टमध्ये लढत होता, कोण, शंकर लक्ष्मण तामाने. सगळं ठरलं गाव बैठकीत, पुढच्या ट्रस्टींची निवड करायची, हे करायचं ते करायचं, अख्ख्या गावाला माहित होतं. मग समजून घ्या, ठरलं सगळं. ठरल्यावरती 15 दिवसाच्या आत शंकर लक्ष्मण तामाने यांना लालूच मिळालं, ट्रस्टचं सचिवपद मिळालं. गडी सेंटरमध्ये आला, साईडलाईन झालेला मध्ये आला, टांगा पलटी, म्हणजे माझी पार्टी बदलून पलीकडं. आणि तिथं एक बायलॉज आला, कोणता, गाव बैठकीतून विश्वस्तांची निवड करायची होती ना, घटना दुरुस्ती. जर गाव बैठकीत एकमत नाही झालं तर पुढचे ट्रस्टी निवडायचा अधिकार हा विद्यमान ट्रस्ट मंडळाला राहील. म्हणजे परतही गद्दारी. विषय समजून घ्या. म्हणजे आज जो काही पिक्चर उभा आहे, आज इथं ठाकर समाज बसला, हे जे काही सगळं आहे ट्रस्टच्या बाबतीत किंवा स्वतंत्र गावापर्यंत, आणि त्यावेळेस मी सांगितलं होतं यांना, जर तुम्ही न्याय नाही केला ना, ठाकर समाजाचं मोजकं म्हणणं आहे गंज, 4-5 जणांना ट्रस्टी करून घ्या ट्रस्टमध्ये, अर्ध्या लोकांना
कामगार म्हणून घ्या, तुमचे एकूण जेवढे कामगार असतील त्याच्यातली अर्धी लोक ठाकर समाजाची कामगार म्हणून असावीत. आणि हे जर तुम्ही नाही केलं तर आदिवासी ठाकर समाजाची 28 वर्षापासूनची मागणी आहे स्वतंत्र गावाची, ती मागणी आम्हाला घ्यावा लागेल. हे शंकर लक्ष्मण तामानेला सगळं माहीत होतं की स्वतंत्र गावाचा बिगुल फुकला जाणार आहे जर हे मिटलं नाही तर. इतकं सगळं माहीत असताना सुद्धा या माणसानी काय केलं, पार्टी बदलली, त्यांच्यामध्ये जाऊन बसले आणि परत हे जे चित्र उभं आहे ना हे सगळं, आणि CCTV फुटेज बघा यांच्या ॲट्रॉसिटीचं प्रकरण, मेन सूत्रधार शंकर लक्ष्मण तामाने आणि मग सदाशिव शंकर तामाने. सदाशिव शंकर तामाने हे फक्त बावलं आहेत शंकर लक्ष्मण तामाने यांचं. मेन आरोपी अजूनही मोका ठेंडतोय. त्यांनी सांगितलं म्हणून सदाशिव मामांनी तो उद्योग केला. आलं का ध्यानात? दोघं तिथं जे CCTV फुटेज मध्ये दोघं हसतात हे पण विषय ते दिसतंय. CCTV फुटेज बघा तुमच्या लक्षात येईल हा सगळा विषय. आणि मग त्यांनी आता समजा दुसऱ्यांदा यांनी माझ्या विरुद्ध पोलीस स्टेशनला अर्ज दिलाय का मी यांना मारहाणीची धमकी दिली वगैरे, दुसऱ्यांदा दिलाय. मारहाणीचा विषयच नाही, मला 40,000 रुपये आणून द्या, जी दारू पेलेत माझी ती माझ्या हस्ते ते 40,000 आणून द्या, विषय संपला. तुझा माझा वैयक्तिक वाद काहीच नाही, अख्ख्या गावाला माहिती आहे तो विषय. आणि मुद्दा एवढाच आहे का दारूचा विषय सुरू झालाय म्हणून दारूचाच विषय पुढे घेतो. 18/12/2024 भक्त भवन क्रमांक 2 आणि रूम नंबर 103 स्पेशल रूम आहे, 103 आणि 107 ह्या 2 रूम अशा आहेत, किती गर्दी असू द्या किती फुलं असू द्या, ट्रस्टिंग करता ह्या 2 रूम राखीव आहेत. त्या काय करता, दारू करता. ठीक आहे ना. 8/12/2024 रात्री 9 ते 12च्या दरम्यानचं CCTV फुटेज चेक करायचं. मी मागितलं, मारुती मामानी मागितलं होतं, पण ते CCTV फुटेज त्यांनी काही दिलं नाही. ते म्हणतात डिलीट झालं, हे झालं ते झालं, ते डिलीट केलं असेल. दारू पार्टी होऊन हे झिंगत एकमेकांच्या आधाराने बाहेर पडले. कैलास लोखंडे ट्रस्टी आणि ढेकणे जे अध्यक्ष आहे आत्ताचे ते. हा आरोप अत्यंत गंभीर आहे. दारू पार्टी भक्त भवन क्रमांक 2च्या रूम नंबर 103 मध्ये झालेली आणि हे 8/12/2024 रात्री 9 ते 12च्या दरम्यानचं CCTV फुटेज तुम्ही त्यांच्याकडून मागाच, मजा येईल बघायला. 8/12/2024 हे फुटेज तुम्ही घ्याच, हे जिंगत बाहेर पडलेली आहे, तुमच्या लक्षात येईल.